गुड मॉर्निंग एव्हरीवन। सो आजची सकाळ झाली आहे गावी आणि अशी सुंदर अशी सकाळ होती। थोडा थोडा पाऊस येत होता आणि मंद अशी हवा चालू होती। सो आज आम्हाला निघायचं होतं सटुबाईला। तो इथे सकाळी प्रेक्षा उठून मस्त रेडी झाली होती आणि त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो मंदिरात। बेसिकली हे जे मंदिर आहे हे संगमनेरमध्ये लोकेटेड आहे आणि ह्याची विशेषता अशी जी आहे, हे मंदिर जे आहे हे फक्त लहान मुलांसाठी आहे। म्हणजे जे न्यूबॉर्न असतात किंवा जोपर्यंत आपण बाळाचे केस काढत नाही आणि ते केस काढल्यानंतर ते आपल्याला या देवीला नेऊन व्हायचे असतात। म्हणजे आमच्याकडे तरी ती तशीच प्रथा आहे आणि जोपर्यंत जावळ काढून ते आपण ह्या देवीला येत नाही तोपर्यंत आम्ही शक्यतो बाळाला कुठे घेऊन बाहेर जात नाही। सो अशा प्रकारे ह्या परिसरात आम्ही येऊन पोहोचलो दुपारी। ॲक्च्युली गावाला खूप जास्त ऊन आहे आणि खूप जास्त हीटही आहे। सो त्यामुळे प्रेक्षा आणि ते सगळे विधी करताना शूट करणं थोडंसं कठीण होत होतं, बट समहाव वी हॅव मॅनेज। थोडे थोडे ग्लिम्स तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावे त्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे। सो इथे अखंड परिसरामध्ये एंट्री करताना छान असं पाण्यामध्ये छोटंसं अशी जागा केलेली आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये एंट्री कराल तेव्हा तुमचे पाय थंड पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही या प्रवेशद्वाराने आतमध्ये एंटर करू शकतात। त्यानंतर प्रवेशद्वारामध्ये असं आम्ही प्रेक्षाला घेऊन गेलो। त्यानंतर तिकडच्या काकांनी तिला मंदिरामध्ये देवीचं दर्शन घडवलं। ते एकटीला नेल्यामुळे थोडीशी अनकॉन्शियस म्हणजे थोडीशी घाबरली ती। त्यानंतर इथे आम्ही नैवेद्य दाखवला। नैवेद्य दाखवताना आमच्याकडे भाजी, कोणतीही पालेभाजी किंवा चपाती असं नैवेद्य आम्ही या देवीला देतो। तो नैवेद्य देवीला दिल्यानंतर प्रदक्षिणा मारताना मागचा जो परिसर आहे हा खूप सुंदररित्या त्यांनी म्हणजे असा प्रॉपर हे केलेलं आहे। आधी इथे असं काही नव्हतं, पण आता खूप छान प्रकारे त्यांनी बांधकाम कन्स्ट्रक्शन करून इंटिरियर त्याचं खूप छान केलेलं आहे। ऊन लागू नये म्हणून सगळीकडे शेड्स त्यांनी घातलेले आहेत। खाली खूप व्यवस्थित ग्रीनरीसुद्धा केलेली आहे। त्यानंतर मागच्या साईडला इथे लहान मुलांना खेळता यावं म्हणून थोडेसे झोपाळा किंवा पाळणा असा इथे लावून घेतलेला आहे। खाली असे छान ग्रीनरी केलेली आहे। अशा प्रकारे मंदिराचा भोवतालचा परिसर बघितल्यानंतर आम्ही तिथे बसून जो काही आम्ही नैवेद्य आणला होता तो थोडा थोडा प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण केला। इथे बघू शकता, इथे बसायला जागा दिलेली आहे। तुम्ही थोडा वेळ गाभाऱ्यामध्ये बसून दर्शन घेऊ शकतात। आजूबाजूला असे वेगवेगळे जे वेगवेगळे फोटोजसुद्धा देवीचे लावलेले आहेत आणि अशा प्रकारे हा बाहेरचा परिसर आहे। सो हे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला, बट त्याआधी आजूबाजूला थोड्या वेळाने सुंदर अशी हवा सुटली म्हणून म्हटलं आपण थोडंसं एक्सप्लोअर करूयात। आणि मग असे थोडी प्रेक्षा शांत झाल्यानंतर आम्ही असे छान छान फोटोज क्लिक केले, थोडेसे मेमरीज राहाव्यात म्हणून। सो दॅट्स इट फॉर द व्लॉग। सो आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओ।